लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता बरीच आतुरता लागलेली आहे। बऱ्याच ताईला वाटत आहे की हा मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा, आजच हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे। कारण की मागच्या महिन्यामध्ये 2 मेला हप्ता वाटपाला सुरुवात झाली होती, म्हणून बऱ्याच ताईला असं वाटत आहे की आज हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे। येणाऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी लहान मुलांच्या शाळा भरत आहेत आणि त्यांच्या ॲडमिशन फीसाठी आम्हाला हे पैसे हवेत। कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र भेटायला पाहिजे आणि 3000 रुपये आमच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजेत, अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स या ठिकाणी येत आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा, आज हप्ता वाटप होणार आहे का नाही याच्याबद्दल एक अपडेट समोर आलेली आहे, ती तुम्हाला मी सांगणार। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी लाईव्ह होते। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एक भाषणामध्ये या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि लाडक्या बहिणीबद्दल एक मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे, एक मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे, ती देखील तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। जर आज हप्ता वाटप नाही झाला तर आपल्याला नेमकं पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे, कशा सरकारपुढे आपल्याला मागण्या मांडायच्या आणि कशा स्वरूपात आपल्याला पुढे जायचं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अजितदादा पवार यांनी एक चांगली गोष्ट सांगितलेली, ती गोष्ट तुम्हाला देखील या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर बघा, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काही जरी अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे। तर वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। आज बघा 2 जून आहे, 2 जून आहे आणि मागच्या महिन्यामध्ये 2 मेला या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झाली होती। 2 मेला या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांनी वाटप केला होता, म्हणजे त्याच्या मागच्या महिन्याचा हप्ता त्यांनी 2 मेला टाकला होता। तर बऱ्याच ताईंना असं वाटत आहे, सगळ्यांना असं वाटत आहे की आज तरी हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे। जवळजवळ 1 महिना लेट झालेला आहे, 1 महिना झाला तरी पैसे आलेले नाहीयेत। मग मागच्या महिन्याचे पैसे म्हणजे मे महिन्याचे पैसे या आज या ठिकाणी वाटप व्हायला पाहिजे। कोणत्या कोणत्या ताईला वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। 2 जून आज आहे, आज वाटप व्हायलाच पाहिजे, संध्याकाळी या ठिकाणी गुड न्यूज भेटायलाच पाहिजे। कारण की मागच्या वेळेस 2 मेला संध्याकाळी 6 वाजता वाटप सुरू झालं होतं। 5 ते 6च्या दरम्यान लाडक्या ताईच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली होती। मग आज पण 2 जून आहे, या ठिकाणी आज पण वाटप होऊ शकते का, अशा स्वरूपाच्या या ठिकाणी मोठ्या बातम्या समोर येत आहेत। तर नेमक्या तुम्हाला काय सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर बघा, लाडक्या ताईंनो अजितदादा पवार या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी अपात्र लाडकींना अभय या ठिकाणी दिलेला आहे। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय, साम टीव्हीची ही बातमी आहे, एक तासापूर्वीची ही बातमी तुमच्या समोर दिसते। लाडके दादा आपले या ठिकाणी लाईव्ह होते आणि त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, साम टीव्हीची ही बातमी तुम्ही बघू शकतात, एकदम लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी सांगत आहे। तर 50 लाखाहून अधिक लाडक्या बहिणींना लाभ बंद होणार आहे, अशा स्वरूपाची पण एक मोठी बातमी हेडिंग या ठिकाणी टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता, साम टीव्हीची बातमी आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या ताईंनो की या ठिकाणी पडताळणी मोठ्या स्वरूपात होत आहे आणि या पडताळणीमध्ये जवळजवळ 50 लाख ताईंना या ठिकाणी अपात्र केलं जाऊ शकतं, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर येत आहे। अपात्र लाडकींना अभय देखील दिलेला आहे। बघा, ज्या लाडक्या ताई या ठिकाणी कोणत्या असतील, शासकीय ज्या ताई होत्या, बघा शासकीय ताई म्हणजे कोणत्या, सरकारी नोकरदार ताईंनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला होता, त्यावेळेस त्यांनी चूक केली की बाबा सरकारी नोकरीमधून पण त्यांना पैसा भेटतो, लाडक्या बहिणीचा पण पैसा भेटतोय। तर अशा ताईंना या ठिकाणी बघितलं असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे फॉर्म आले होते। तर या ठिकाणी मुंबईमधला जवळजवळ 2-2.5 हजार ताई या ठिकाणी समोर आल्या होत्या। तर त्या ताईंना या ठिकाणी अभय भेटलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रामधल्या ज्या सरकारी नोकरदार ताई होत्या त्यांना एक अभय भेटलेला आहे। बऱ्याच मीडियामध्ये सांगितलं जात होतं की त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे, त्यांच्यावर या ठिकाणी आता परत पैसे वसुली होणार आहे। असं काही होणार नाही, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आलेली आहे, गोड बातमी आलेली आहे की बाबा त्या ताईंकडून पैसे परत घेतले जाणार नाहीये, वसुली होणार नाहीये। पण ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या अतिशय दुःखद होत्या, असे देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की बाबा त्यांनी ते हप्ता या ठिकाणी त्यांनी अप्लाय नव्हतं करायला पाहिजे, त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला नव्हता पाहिजे। कारण की सरकारी नोकरदार पण आहे, त्यांना सरकारी नोकरीमधून पण पैसे भेटतात आणि लाडक्या बहिणीचे गरिबांचे पैसे पण त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याच्यामुळे सरकारी तिजोरीवर परिणाम पडतो। तर अशा स्वरूपात त्यांनी ही गोष्ट केली, ती अतिशय चुकीची होती। पण आता त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, ही त्यांनी डायरेक्ट स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। म्हणजे आतापर्यंत ज्या ताई होत्या, ज्या चारचाकी ताई होत्या किंवा ज्या ताईंनी या ठिकाणी नोकरदार ताई असतील किंवा ज्या इतर कोणत्या ताई होत्या, त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही, अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी अजितदादा पवार यांनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अजून या ठिकाणी काय बोललेले सगळ्या गोष्टी सांगणार आहे। बघा, आजचीच बातमी आहे तुमच्या समोर, या ठिकाणी डेट पण दिसत आहे। बघा,
पुढारीची ही बातमी तुमच्या समोर दाखवतो आहे. पब्लिश ऑन 2 जून 2025 सकाळी 8:15 ही बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. काय बातमी आहे? अजितदादा पवार या ठिकाणी मे महिन्याच्या हप्त्याबद्दल काही बोललेत का, जून महिन्याच्या हप्त्याबद्दल काही बोललेत का, हे या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि काय नेमकं असणारे बातमी सगळी या ठिकाणी तुमच्या समोर सांगत आहे. बघा, पुढारीची बातमी आहे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहिणीचा सरसकट लाभ देणे चूक झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आतापर्यंत निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी ज्या ताईंना सरसकट आम्ही तपासणी करायच्या अगोदरच पैसे जे टाकली होती ते टाकायला नव्हते पाहिजे किंवा ती जी आमची चूक झाली मोठी की त्यांची आमची पडताळणी पूर्ण केली नाही आणि डायरेक्ट या ठिकाणी लाभ दिला, तर अशा स्वरूपाची कबुली या ठिकाणी अजितदादा पवार यांनी केलेली आहे. तर ही पुढारीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे. बघा, पुण्यामध्ये ते या ठिकाणी लाईव्ह होते. पुण्यामध्ये एका सभेमध्ये एक कृषी सभा होती. त्या निमित्ताने अजितदादा पवार या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या लाडकी बहिणीबद्दल काय काय बोलले ते आपण या ठिकाणी बघत आहोत. लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करताना निकष तपासण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेल्या, घरी कार असलेल्या आणि 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेऊ शकलेल्या आहेत. या लाभामुळे घेतल्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र आता अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. सरसकट सर्वांना लाभ देणं ही चुकीची झालेली आहे, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. या ठिकाणी सिंचनगरमध्ये आयोजित कृषी हॅकॅथॉनच्या उद्घाटनाच्या समारंभ माध्यमाशी ते बोलत होते. तर अजितदादा पवार यांनी बघा स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही ज्यावेळेस निवडणुकी लागल्या होत्या त्याच्या अगोदर जे आम्ही लाडकी बहीण योजना डिक्लेअर केली होती त्या ठिकाणी सगळ्या सरसकट तपासणी झाली नव्हती, पण त्या ठिकाणी आता ज्या पुढच्या ज्या तपासणी चालू आहेत म्हणजे आता जे पडताळणी चालू आहेत त्या पडताळणीमध्ये ज्या कोणी ताई अशा सापडतील किंवा ज्या ताई या ठिकाणी पात्र ठरलेले दिसतील त्यांना डायरेक्ट या ठिकाणी लाडक्या बहिणीतून वजा केलं जाणार आहे, त्यांना या ठिकाणी बाद केलं जाणार आहे, अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे एक गोष्ट त्यांनी काहीच कबुली दिलेली नाहीये, ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता किंवा जून महिन्याचा हप्ता याच्यावर त्यांनी एक शब्द पण काढलेला नाही. त्यांनी 20 मेला एकदा सांगितलं होतं की मी माझा या ठिकाणी चेकवर सही केले, 4,500 कोटी मी मंजूर केलेत आणि आदित्य तटकरे यांना फोनवरून सांगितलेलं आहे की तुम्ही पुढची प्रोसेस पूर्ण करा. पण यानंतर त्यांनी एक पण शब्द पुढे आतापर्यंत म्हणजे आज पण त्यांनी एक पण शब्द काढलेला नाहीये की हे पैसे मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्यावर त्यांनी काही बोललेलं नाहीये. तर हा विलंब का होत आहे? हे पडताळणीमुळे होत आहे का इतर विभागामधून पैसे इकडे ट्रान्सफर केल्यामुळे त्याच्यामुळे काही नाराजी व्यक्त होत आहे की अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे हे पैसे येत नाहीयेत? तर लाडक्या बहिणींनो बघा, सरकार या ठिकाणी त्यांची भूमिका घेत आहे, त्यांनी त्यांचे मंजूर केलेत, पण पुढे नेमका काय प्रॉब्लेम झालाय हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो मी एक पुढाकार घेतलेला आहे आज तुमच्यासाठी. बघा, तुम्ही म्हणत असाल की सर या ठिकाणी आपण निवेदन देणार, सरकारपुढे आपली मागणी मांडणार आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे, सफल काय होणार आहे? तर लाडक्या बहिणींनो बघा, कमीत कमी फुलाची पाकळी, खारीचा वाटा या ठिकाणी मी उचलत आहे. जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले या ठिकाणी मी रात्रंदिवस या ठिकाणी झटत आहे, वेगवेगळ्या पत्रकारांशी बोलत आहे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा साधत आहे, वेगवेगळ्या पीए बरोबर, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पीए बरोबर मी चर्चा करत आहे की नेमका प्रॉब्लेम काय होत आहे आणि ह्या आमच्या मागण्या पूर्ण करा. ह्या सरकारकडे ह्या मागण्या आपण टाकत आहोत. तर लाडक्या बहिणींनो सगळ्यांचाच या ठिकाणी सपोर्ट असायला पाहिजे, कारण की तुमच्यासाठी हे मी कार्य करत आहे आणि तुमच्यासाठी बघा आज मी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जाणार आहे आणि हे निवेदन त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. तर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये शक्य होईल त्या जिल्ह्यामध्ये जाऊन मी या ठिकाणी हे ऑफिसला देणार आहे. आमदार खासदार कोणी भेटतील, नगरसेवक भेटतील, त्यांना सगळ्यांना हे कानावर त्यांच्या घालणार आहे की बाबा तुम्ही पुढे ज्यावेळेस तुमची मोठ्या मंत्र्याबरोबर चर्चा होतात त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करून या ठिकाणी हा निर्णय तुम्ही घ्यावा. तर काय काय मागणी असणार आहे, तुम्ही जर सगळे सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सपोर्ट आहे म्हणून टाकायचं आहे. बघा, हे आपले व्हिडिओ पण आहेत ते सगळे सरकारकडे पोहोचत आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यावा. खूप चांगले आपले प्रतिसाद भेटत आहे, तुम्ही सगळे सपोर्ट करत आहेत, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण की बघा, आपण जी हे पुढाकार घेतलाय, नक्कीच सरकार या मागणीकडे आपलं लक्ष देणार आहे आणि सरकार या ठिकाणी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढणार आहे. आपण जर हे मागण्या करत राहिलो, दररोज करत राहिलो, तर नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला याचा फायदा पाहायला दिसेल. लाडके बहिणींनो, मी पुढाकार घेतलाय, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि चॅनल या ठिकाणी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. प्रत्येक तुमच्या मित्राला, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. लाडके बहिणींनो, खूप महत्त्वाचं आहे. ह्या मागण्या ज्या आहेत तुम्हाला सगळ्यांना मी सांगितल्या, आज मी निवेदन देणार आहे तुमच्यासाठी. मी
मी पुढाकार घेतलेला आहे. इथेच थांबूया. जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.